अर्धक्षण घडता अर्धक्षण घडता संगती अर्धक्षण घडता अर्धक्षण घडता अर्धक्षण घडता संगती अर्धक्षण घडता अर्धक्षण घडता संगती 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 अर्धक्षण घडता अर्धक्षण घडता संगती अर्धक्षण घडता अर्धक्षण घडता अर्धक्षण घडता येणे होय शांती महात्मा पतेने येणे होय शांती येणे भोय शांती महात्मा येणे भोय शांती महात्मा येणे भोय शांती महात्मा येणे भोय शांती महात्मा येणे भोय शांती येणे भोय शांती महा संत संग देई संत संग देई संत संग देई संत संग देई संत संग देई
अनिका अनिका प्रवाही कालू नको रे अनिका प्रवाही कालू नको अनिका प्रवाही गम पम गम नि पद प गम गम ग नि गम पम गम नि प प्रभाय गालना गम पम गम नि पद म गम नि सा नि ध पम गम गम नि दा दा गम नि दा दा गम नि दा 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 अनिका प्रभा Galu
मालिका प्रवाही घालून संत संग देई 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 Hello.
अर्धक्षण घडता संतांची संगती, तेणे होय शांती महत्पापा. संत संग देई, संत संग देई, आणिक प्रवाही घालू नको. संसार मज न करणे सर्वथा, परमार्थ पुरता हाती देई. संत संग देई, संत संग देई, आणिक प्रवाही घालू नको. जनार्दनाचा एका करुणा वचनी, करी विनवणी पाया पाशी. संत संग देई, संत संग देई, आणिक प्रवाही घालू नको. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संताचिया, दुसरे चरणा संताचिया, दुसरे चरणा संताचिया. चक्रुपादाने कथेचा विसार, कृपादाने कथेचा, चक्रुपादाने कथेचा विसार, कृपादाने कथेचा. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. माझी वाणी मानेल संतासी, काय माझी वाणी मानेल संतासी. रंजवू चित्तासी आपुलिया. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. सेवे लागे सेवक झालो, सेवे लागे सेवक झालो, सेवे लागे सेवक झालो, सेवे लागे सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. भगवान स्वरूप. हॅलो 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 हॅलो. भगवान स्वरूप आपणा सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो. कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग शांती ब्रह्मपैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज यांचा, त्यांच्या आवडीच्या विषयाची अपेक्षा त्यांच्या आवडीच्या देवताजवळ आवडीच्या परिचयाने करून देतात. विठ्ठला हरे विठ्ठला, हरे विठ्ठला, विठ्ठला, हरे विठ्ठला, विठ्ठला, गायलेल्या अभंगाची अर्थपूजा बांधत असताना, ज्या निमित्ताने हा धर्ममंडप या ठिकाणी श्रद्धेने संपन्न झाला आहे, त्या निमित्ताचा परिचय आपल्या सर्वांना श्रुत आहे, आपल्या सर्वांना ज्ञात आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असलेले सद्गुरु दास महाराज ज्यांना आमच्या हृदयाने मालक म्हणून वंदन केलंय. तुम्ही मला मालक म्हणा असं म्हणणारे जगात खूप आहेत,
पण ज्यांना आपणच मालक म्हणावं असं आपल्याला वाटावं अशा विभूती या जगामध्ये खूप अल्प आहेत. सद्गुरू महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाचं हे तपपूर्ती वर्ष आहे. अनेक विविध संत रत्नांना या परंपरेनं या जगाच्या हाती या कलिकाळाशी लढण्याकरता एक कवच म्हणून सुपूर्त केलंय. संत रत्नांना दान करणं हा या सामनगावच्या संत परंपरेचा विशेष आहे. परमश्रद्धेय आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान महाराष्ट्री या ठिकाणी स्वतः उपस्थित आहेत. आपल्या सर्वांना या परंपरेला नव्या युगाकरता सिद्ध करण्यासाठी ज्यांनी समर्पित केलंय आपल्या सर्वांचे आध्यात्मिक मार्गदर्शक आणि या परंपरेचा कायाकल्प करणारे थोर क्रांतिकारक असं मी म्हणेन, प्रेममूर्ती हरिभक्तीपरायण आमचे धर्मराज दादा महाराज आणि या परंपरेचा भाग असलेले आपण सर्व गुरुभक्त. मग त्या गुरुभक्तीचा परीघ हा इतका मोठा आणि व्यापक आहे की मुंबईपासून विदर्भापर्यंत सगळ्याची व्याप्ती आज ह्या एवढ्याशा मंडपात आहे. विठ्ठला विठ्ठला प्रत्येक जमिनीचा काहीतरी विशेष असतो. तसं सत्पुरुषांचा प्रसव हे भारतभूमीचं अद्भुत असं स्वरूप आहे. ही तिची अलौकिकता आहे. मी तर म्हणतो हाच तिचा परिचय आहे. जगामध्ये प्रत्येक जण काही ना काही वैशिष्ट्य घेऊन जगासमोर येतोय. भारताला जर माणसासारखं मानलं तर उत्तरेकडे शिर असलेला आणि दक्षिणेकडे चरण असलेला उभा माणूस आपल्याकडे पाहतो असं आपण पाहिलं तर त्याचा उजवा हात पश्चिमेकडे जातो आणि डावा हात पूर्वेकडे जातो. भारताच्या उजवीकडे नेहमी यंत्रांचा विकास पाहायला मिळालाय आणि भारताच्या डावीकडे नेहमी तंत्रांचा विकास पाहायला मिळाला. त्यामुळे टेक्नॉलॉजी हे सगळं वेस्टर्न कल्चर आहे. तिकडून तंत्र आपल्याकडे येत राहतं. ड्रायव्हरची गाडी पण तिकडून आली, आता बिना ड्रायव्हरची गाडी पण तिकडूनच आली. तुमच्यापर्यंत आली का नाही मला माहित नाही. पहिला प्रताप आमच्या ठाणेकरांनी केला. विठ्ठला गाडी अशी की तिला चालकच नाही. मला वाटतं देवाने खास कीर्तनकारांसाठी तिची योजना केली असावी, कारण ड्रायव्हर ही सगळ्यात मोठी समस्याच त्यांची आहे. आणि ही समस्या फार जुनी आहे, कारण कुळहे पावन कृष्ण नामे. आपला गीता सांगणाराच कीर्तन पण करतो आणि गाडी पण चालवतो. त्यामुळं ती तयारी ठेवूनच कीर्तनकार व्हावं लागतं. टेस्ला एलन मस्कने आणली ना, म्हणजे आपली पूर्व बाजू यंत्र विकासाकडे आहे, आपली डावी बाजू तंत्र विकास. त्यामुळे चीन असेल, जपान असेल, ते हातात वेपन म्हणजे शस्त्रास्त्र घेऊन लढण्याच्या भानगडीतच पडत नाहीत. ते शस्त्राशिवाय कसं लढता येईल त्याचा विचार करतात. त्याच्यामुळे कराटे, जुडो, कुंगफू ह्या सगळ्या ज्या प्रणाली आल्यात त्या तिकडूनच आल्यात, कारण हे तंत्र आहे, टेक्निक आहे. आणि तसलं टेक्निक कळलं नाही तर बंगाल आपल्या डावीकडेच आहे, बाकीचे तंत्र तिथंच आहेत. लोक तिकडं त्याच्यासाठीच जातात. बाबा बंगाली म्हटलं का तेवढंच लक्षात येतं. म्हणजे उजवी बाजू यंत्राची, भारताची डावी बाजू तंत्राची आणि भारताची बाजू मंत्राची आहे. विठ्ठला आणि हा मंत्र नुसता देऊन भागत नाही, तो ज्यांना दिला त्यांच्याकडून तो घोटून घोकून घ्यावा लागतो. झाडं लावली की माळ्याचं काम संपलं असं जर कोणाला वाटत असेल तर त्याचं वाटणं चुकीचं आहे, आणि तसं घडत असेल तर माळी चुकीचं आहे. का? माळ्याने नुसत्या माळी घालून होणार नाहीत, त्याला पुढे त्या बगीच्याची निगराणी करायची, राखणदारी करायची.
त्यामुळं गेली जवळपास 7-8 पिढ्या ही परंपरा आमच्या भक्तीचा मळा नुसता लावून थांबली नाही आहे, तर तिची राखणदारी करते. किंबहुना या फुललेल्या मळ्याने आपल्या जगण्याला, आपल्या जीवनाला सार्थकत्व आलं. आता आम्हाला जे समाधान हवंय, जो मोक्ष हवाय, जी शांती हवी आहे, त्यासाठी वेगवेगळी कठीण साधनं करायची गरज पडली नाही. मग आम्ही फक्त यावं आणि दास महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हावं, तेवढंच काम आम्हाला उरलं. तिथून पुढची जबाबदारी त्यांची असते. एक ओढा होता आणि त्याचा समुद्राकडे ओढाव होता. रस्त्यात त्याला ज्ञानेश्वर महाराज भेटले. महाराजांनी विचारलं, कुठे निघालात? तो समुद्र बघायचा आहे. ते म्हणाले, समुद्र बघायचा आहे बरोबर आहे, पण तो बघायला तू निघाला तर तूच दिसायचा नाही, असा प्रॉब्लेम आहे. कारण समुद्र इथून शेकडो किलोमीटर लांब आहे. तू एवढ्या उन्हात टिकणार तरी कसं काय? तू सामान्य ओढा आहेस, सामान्य ओढ आहेस. त्यामुळे तू जर स्वतः समुद्राकडे जायला निघाला तर समुद्र कुठं आहे तुला हेही कळायचं नाही, आणि ते कळालं तर तिथपर्यंत तू पोहोचायचा नाही. त्यामुळे तू समुद्र शोधू नको, तू गंगा कुठून वाहते तिला शोध. तू गंगेला जाऊन मिठी मार, म्हणजे समुद्रापर्यंत जाण्याचं तुझं काम हलकं होईल. ओहळे हेची करावे, जे गंगेचे अंग ठाकावे. माऊली म्हणते त्या ओहळाला, त्या ओढ्याला, हे ओढ्या तू नको समुद्राकडे जाऊ, तू फक्त गंगेला मिठी मार. तिथून पुढे समुद्रापर्यंतचा तुझा प्रवास ही गंगेची जबाबदारी आहे. विठ्ठला मानवी जीवनाचं तात्पर्य, कृतार्थता, इति कर्तव्यता ज्या ईश्वर प्राप्तीत आहे, तिथपर्यंत आपण काय टिकणार आणि काय घडणार आहे? आपल्याला काय घडणार आहे सांगा? केलेलं साधन नीट घडलं तरी त्यातल्या बाधाही निवारता येत नाहीत. करणाराने करून सांगितलंय, नाना साधनांच्या केल्या खटपटा, परित्या नपवती याची दारवंटा, जाणो जाता जाणीव घाल याड फाटा, योगाभ्यासे सिद्धी रोधी ताती वाटा हो. मग आम्हाला असा मार्ग असावा की जिथून ती भगवत प्राप्ती सुलभ आणि सुगम होईल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, काही करू नका, तुम्ही फक्त सामनगाव कुठं आहे तेवढं सर्च मारा. भले इथं यायचा रस्ता खराब असेल तरी इथला मार्ग चांगला आहे. विठ्ठला तुम्ही सगळ्या मंडळींनी, राजकीय मंडळींनी ठरवलं तर पुढचा सप्ताह आपला एक्सप्रेस वेने आम्ही येऊ इथं, त्यात काही अडचण नाही. आणि इथला रस्ताने चांगला बनवायचा तर दुसरा कुठला बनवायचा हो? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुम्ही काहीच करू नका, भगवंत हस्तगत पाहिजे ना, तुम्ही फक्त सामनगाव कुठं आहे ते शोधा. सद्गुरु दास महाराजांच्या सानिध्यात या. आकळावा श्रीपती येणे पंथे, संताचे संगती मनोमार्ग गती, संताचे संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे पंथी, सामनगावला येण्याचं हे एक कारण आहे. आपण इथं आलो की आपली जबाबदारी संपली. मग आता हे सगळं तुम्ही बघा, घालोन या भार राहिलो निश्चिंती. आता तुम्ही जे कराल ते, आता आमची चिंता संपून गेली. गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. किती गोड परंपरा. धर्मराज दादांना मी पहिल्यांदा पाहिलं. येता येता आमचे प्रेममूर्ती परममित्र जयवंत महाराज म्हणाले की धर्मराज दादा म्हणजे या परंपरेचा सुवर्ण काळ आहे. सुवर्ण काळ. श्रोते हो, अस्तित्ववान होणं हा पुरुषार्थ आहे, पण समरस होणं हे कौशल्य आहे. माझं काहीतरी वेगळं असावं असं काहीच वेगळं नसलेल्यांना सुद्धा वाटतं त्यात काय वेगळं आहे. परंतु सगळ्या क्षमता धारण करून या परंपरेत स्वतःला समरस करणं केवढं मोठं समर्पण आहे. सांगू आपल्याला, योगी अरविंदांना एकाने विचारलं होतं
म्हणे पाश्चात्यांचा भोगवाद इतक्या वेगानं आपल्या परंपरेवर आदळतोय, नुकसान होईल की नाही? इथल्या परंपरा उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे. राम महाराज त्या योगी अरविंदांनी अगदी शांतपणे उत्तर दिलं. मला धर्मराज दादांना पाहिल्यावर ते जाणवलं. योगी अरविंद म्हणाले, इथल्या परंपरेवर कितीही आव्हानं येऊन आदळली तरी कुणीच काळजी करण्याचं कारण नाही. त्याचं कारण भारतातल्या अध्यात्माचे झरे कधीच आटणार नाहीत, कारण त्यांना पुरवठा करण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. त्यांनी घेतली. आणि तो एक झरा असला तरी सगळा दुष्काळ घालवतो. झरा म्हणजे जरा असला तरी विठ्ठल. आणि इथं तर जरा बरीच लांब आहे श्रोते हो. आणि अशा परंपरा, अशा विभूतिमत्वांच्या अस्तित्वाने भाग्यवान होतात. आणि अशा भाग्यवान परंपरेचे आपण घटक आहोत, हे आपलं किती मोठं भाग्य आहे. त्यामुळे या परमभाग्याचा लाभ आपल्याला या उत्सवाच्या निमित्ताने सद्गुरुदास महाराज देत आहेत. हा पुण्यतिथीचा उत्सव आहे, हा पुण्यस्मरणाचा उत्सव आहे. आपण चर्चा करत आहोत नेहमी. पुण्यतिथी हा शब्द बॅनरवाल्यांनी फार हलका केलाय, म्हणजे तो बॅन करावा असा झाला आहे. कोणाची पुण्यतिथी छापतात हो. श्राद्ध आणि पुण्यतिथीत फरकच उरला नाही. येडीला सासर माहेर सारखंच. जीवाचं होतं ते श्राद्ध आणि साधूची होती ती पुण्यतिथी. कोणाचीही पुण्यतिथी नाही. सांगू आपल्याला, जो पुण्य करतो त्याची पुण्यतिथी नाही, आणि जो पुण्यच करतो त्याची पण पुण्यतिथी नाही. पुण्य करतो त्याची पुण्यतिथी नाही म्हणजे जो पुण्य करू शकतो तो पापही करू शकतो. पुण्यच करतो त्याची पुण्यतिथी नाही. का करावी? त्याने पुण्य कमावलं, त्याची प्रायव्हेट प्रॉपर्टी वाढली. आमच्यासाठी काय? तुकोबारांचं म्हणणं आहे, आप तरे ताकी कौन बराही औरन को भलू नाम धराई. दुसऱ्याला काय उपयोग आहे त्याचा? मग पुण्यतिथी पुण्य करणाराची नाही, पुण्यतिथी पुण्यच करणाराची नाही. मग पुण्यतिथी कोणाची? पुण्य करण्याचा मार्ग जगाला जे विस्तारित करून सांगतात, पुण्यतिथी त्यांची. वाढता हा पुण्य सामान्य नाही. हे बंकट स्वामी महाराजांनी सामनगावला पाठवलेलं सामान आहे. विठ्ठला विठ्ठला. हा माझ्या अल्पमतीला सापडलेला पुण्यतिथीचा सोपा अर्थ आहे. संसाराच्या नावे शून्य घालोनिया हा पुण्यधर्म वाढता केला, असं ज्यांचं जीवन आहे त्यांची पुण्यतिथी आहे, त्यांचं पुण्यस्मरण आहे. पुण्यस्मरण म्हणजे काय? आपण श्राद्धाला जातो ना, तिथली गोष्ट वेगळी आहे. तिथं जावं, देवाचं नाव घ्यावं, झालेलं पुण्य त्या जीवाला द्यावं आणि जेवून आपण घरी यावं, याला श्राद्ध म्हणतात. सज्जनाचं तसं नाही. तिथं जावं, त्याचं नाव घ्यावं, झालेलं पुण्य हातात यावं आणि जेवून घरी जावं. पुण्यवंत व्हावे घेता सजनाची नावे, घेता सजनाची नावे, सजनाची नावे. पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. पुण्यवंत व्हावे, घेता सजनाची नावे,
नावे घेता पुण्यवंत व्हावे. कोणी म्हणेल हे भाविक लोकांना सांगा आम्ही MA लॉजिक मधून केलंय. मग हे पण लॉजिकच आहे, याच्यात कुठं मॅजिक आहे? थोडं चालवलं की कळतं. नाव घेतल्यावर पुण्य कसं काय मिळेल? ही सुद्धा एक सायकोलॉजिकल प्रोसेस आहे. तुम्ही ज्याची सतत आठवण करता तुम्ही आपोआप तसे करू लागता, हे तर मान्य आहे. तुम्ही ज्याची आठवण कराल तुम्ही तसे होत जाल. मग ज्याची आठवण कराल तसे तुम्ही जर होणार असाल तर तुम्हाला जसं व्हायचं आहे तर तशा माणसाची आठवण करा. आहे तोच कायदा, फक्त उलटा सांगितला. ज्याची आठवण आम्ही करू त्याच्यासारखे होऊ, तर मग ज्याच्यासारखं व्हायचंय त्याची आठवण करा. ही गोष्ट इतकी प्रभावी आहे, तुम्हाला सोपं सांगतो. आमच्या मुंबईत 15-16 फेब्रुवारीला एवढ्या घाणेरड्या बातम्या पेपरात येतात. त्याला कारण 14 फेब्रुवारी. बरंही तुमच्याकडे माहित नाही, व्हॅलेंटाईन डे जे आपलं आहे ते तसंच कोपऱ्यात पडलंय. तुम्हाला गंमत सांगतो, माझं ऑब्झर्वेशन आहे. 2025चा व्हॅलेंटाईन डे पहिल्यांदा असा झाला की ज्या व्हॅलेंटाईन डे नंतर अजिबात विकृत बातम्या आल्या नाहीत. व्हॅलेंटाईन डे दरवर्षी सारखाच झाला, पण घाणेरड्या बातम्या पेपरात आल्याच नाहीत. याचं फक्त एकच कारण, 14 फेब्रुवारीला छावा रिलीज झाला. विठ्ठला एक छावा चित्रपट रिलीज होतो आणि त्याचा अख्ख्या भारतातल्या तरुण पिढीवर एवढा चांगला परिणाम होतो. मग तुम्ही कसं म्हणता की एखाद्याचं स्मरण केल्यावर आपण तसं होत नाही? होतं, नक्की होतं. माझ्या मांडीला आता बरंच बँडेज आहे. मला मगाशी ते म्हणाले की कसं काय का व्हायचं. म्हटलं ह्याला सुद्धा स्मरण कारण आहे. मी मोतीराम महाराजा काकानी यांचा फोटो फक्त आठवला, म्हटलं मग आपलं काहीच नाही. विठ्ठला मराठवाड्यातले थोर संत श्री क्षेत्र फळा, पायाला अगदी ते बँडेज गुंडाळून कीर्तन चालायची. मग आपलं तर कुठंच काही नाहीये. तुम्ही ज्यांची आठवण करता तुम्ही तसे 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 होत जाता. मग आम्हाला चांगलं व्हायचं आहे, आम्हाला पुण्यवान व्हायचं आहे, तर पुण्यवानांचं स्मरण केलं पाहिजे. इथं आल्यावर आम्ही त्यांचं स्मरण केल्यावर आम्हाला पुण्य होतं, म्हणून हे पुण्यस्मरण आहे. याचा दुसरा अर्थ असा होतो, इथं आल्यावर ते आम्हाला स्मरण करून देतात की पुण्य करायचं आहे. विठ्ठला पुण्य करायचं स्फुरण जिथं होतं त्याला पुण्यस्मरण म्हणतात. अशा पुण्यस्मरण उत्सवाची ही उपांत्य दिवसाची नाम जागराची कीर्तन सेवा आहे. शेवटच्या दिवसाला मागणी असावी अशी मागणी असते. विठ्ठला विठ्ठला आणि नवीन कीर्तनकारांनी नियम पाळायचा असतो, असा नियम असतो. पहिल्या दिवशी नामपर अभंग पाहिजे, दुसऱ्या दिवशी संतपर पाहिजे, मग करुणापर, मग उपदेशपर, मग शेवटी मागणीपर लास्टला का आला. जुन्यांनी पहिल्या दिवशी ठाकलोशी द्वारी घेतला ते लोक आज वेगळा ऐकायला मिळालं. विठ्ठला आता माझी अशी पंचायत आहे ना महाराज, मी धड नवा पण नाही मी धड जुना पण नाही. मी वयाने नवा आहे कीर्तनाने जुना आहे. आता करू काय? हा अभंग मागणीपर प्रकरणातील आहे. ती मागणी मागताना ज्या दारात आहे त्या दरबाराला ती समर्पक असली पाहिजे. ज्यांच्या सहवासात एक दिवस आल्याचा आपल्याला इतका आनंद आहे त्यांचा सहवास सतत पाहिजे, हे आम्हाला आज मागायचं आहे. दुसरी महत्वाची बाब, हॉटेलला जेवणारे लोक 15 मिनिटं आधी सांगतात तेव्हा जेवण मिळतं. इथं उद्या जे मिळवायचं आहे ते आज नको मागायला. विठ्ठला विठ्ठला हा अभंग श्री संत एकनाथ महाराजांचा आहे. एकनाथ महाराजांच्या चरित्राला वंदन केल्याशिवाय त्यांच्या वचनांचा भाव मांडण्याचं धाडस कोणीच वक्ता करू शकत नाही. त्याचं कारण एकनाथ महाराज खरोखर अलौकिक आहेत. प्रत्येक संताच्या कार्याची एक स्वतःची एक ओळख आहे, पण त्या सगळ्यात एकमेवाद्वितीय जर कोण असतील तर नाथ महाराज आहेत. साधारण वारकरी कार्यकाळाचे कालखंड 2 प्रकारचे.
एक ज्ञानोबारायांचा कालखंड आणि दुसरा तुकोबारायांचा कालखंड. ज्ञानबा तुकाराम हे नुसतं भजन नाही, ते दोन कालखंड आहे. आणि या दोन्ही कालखंडांची काही वैशिष्ट्ये आहेत. ज्ञानोबाराय ज्या काळात काम करतात त्यावेळेला ते एकटे नाहीत, मेळविली मांदी. जगद्गुरु तुकोबाराय ज्या काळात काम करतात त्या काळात त्यांच्या कीर्तनात टाळ घेऊन उभे राहिलेले 14 टाळकरी, 14 संतच होते. त्यांना केवळ टाळकरी म्हणून कोणी संबोधू नये, ते संतच आहे. किंबहुना ते टाळकरी सुद्धा ओरडून सांगतात की आम्ही ज्यांचे टाळकरी आहोत ते संत आहेत, ते देव आहेत. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही. रामेश्वर भट्टांनी पण असं काय केलं काय माहिती. त्यांना पण गॅरंटी होती सगळे मानतील म्हणून फक्त द्विजांनाच सांगितलं विठ्ठला विठ्ठला. सकळांना नाही. ते म्हणतात बाकीच्यांची श्रद्धा आहे तुकोबाराय विष्णूच आहेत, फक्त आमच्याच लोकांचा प्रॉब्लेम आहे. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा. द्विजा म्हणे हा विचार आहे ना. मग ते सुद्धा संतच आहेत, पण एकाकी लढले एकनाथ महाराज आहेत. एक लक्षात घ्या, काम आध्यात्मिक प्रांतातलं करायचं असलं तरी त्यावर बऱ्याच प्रकारच्या परिस्थिती परिणामकारक असतात. ज्ञानोबारायांचा कालखंड आहे, त्या काळातली राजकीय परिस्थिती काय ती आपल्याला बघावीच लागणार. ज्ञानेश्वर महाराज फार काही बोलले नाहीत, पण त्या राजकीय परिस्थितीवर ज्ञानेश्वरीतल्या एका ओवीत भाष्य केलं. तो यदुवंश विलासू सकळ कळा निवासू न्यायाते पोखित क्षितिषु श्री रामचंद्रो. रामदेवराय राजाबद्दल मत मांडले, जो कलाप्रिय आहे, जो न्यायाने राज्य करतो आहे, अशा त्या यदुवंशात. तरी माऊलींनी जाताना थोडं स्पष्ट मांडलं म्हणून त्याचं नाव घेताना विलासू टाकलं. विठ्ठला विठ्ठला. आणि ज्या काळात तुकोबाराय काम करतात त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्ण सोबत आहे. त्यामुळे जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कीर्तन ऐकायला पायाजवळ बसायचे, कीर्तन ऐकायचे. किंबहुना जगद्गुरु तुकोबारायांच्या सांगण्याने शिवरायांच्या गळ्यात तुळशी माळ होती. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, हे महाराजांनी राजांना सांगितलेलं आहे. म्हणजे दोन्ही काळाला राजकीय सत्ता अनुकूल आहे. पण तसं नाथांच्या बाबतीत नाही. नाथ महाराज ज्या काळात काम करतात तो काळ मोगली सत्तेचा सुवर्ण काळ आहे. आणखी सोपं सांगू, ज्या काळात मोगल उत्तरेकडून दक्षिणेकडे येत होते त्या काळात नाथ महाराज दक्षिणेकडून उत्तरेकडे गेलेत. अडचणी एक प्रकारच्या नाही. ज्या धर्माचं कार्य नाथ महाराज करतात त्याच धर्मातल्या लोकांचा नाथांना तरी कुठं सहयोग आहे. काशीच्या धर्मपीठातल्या त्या धर्मपंडितांनी नाथ भागवताच्या 5 अध्यायांवर केलेली टीका मानली नव्हती. त्यांना बोलावणं धाडलं होतं, नाथ महाराज दिंडी घेऊनच गेले. तिथं न्याय निवाडा झालाच नाही. त्यांनी तसंच तो गंगेत फेकण्याचा प्रयत्न केला. गंगा मातेने वज्रचुडेमंडित हात वर केला आणि नाथ महाराजांचा तो ग्रंथ झेलला. जी काशी नाथांना विरोध करत होती, नाथ महाराजांना तीच काशी पाया पडून सांगते. श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये 31 अध्याय आहेत. 5 अध्यायावरचं भाष्य तुम्ही पैठणात लिहिलं असेल तर आता उरलेले 26 अध्याय इथंच होऊ द्या. जी काशी नाथांना मानायला तयार नव्हती, नाथांनी काशीत जाऊन काशीची काशी केली. विठ्ठल मला तो प्रांजळपणाने वाटतं. जसं संस्कृत शिकायला आपण काशीला जातो ना, तसं तिकडच्यांचं संस्कृत शिकून झालं असेल तर त्यांनी गाथा ज्ञानेश्वरी शिकायला महाराष्ट्रात आलं पाहिजे, कारण जुनी परंपरा आहे. विठ्ठला इतक्या पुरुषार्थाचे संत नाथ महाराज आहेत. इतकंच थांबत नाही, त्यांच्या स्वभावाने देखील ते अलौकिक आहेत. जरा सोपं बोलू, कोणत्याही एका कारणाने आपण अभिमानी व्हावं अशी डझन कारणं नाथांच्या जीवनात आहेत. मी फार काही सांगणार नाही. लक्षात घ्या, थोडं ज्ञान आलं तर माणसाला ज्ञानाचा अभिमान होतो. अल्पज्ञानी परी गर्व शिरोमणी, मजहुनी ज्ञानी कोण आहे. थोडी संपत्ती असली तर माणसं अहंकारी होतात. एखाद्या उच्च कुळातला असेल तो दुसऱ्याला जुमानतच नाही, मानतच नाही. मी तुम्हाला सोपं विचारतो, नाथांसारखा ज्ञानी कोण आहे
नाथांसारखा श्रीमंत कोण आहे आणि नाथांसारखा उच्च कुळातला कोण आहे? तरी मी म्हणतो नाथांसारखा निरभिमानी तरी कोण आहे? विठ्ठला. नाथ महाराजांच्या कुळाबद्दल, उच्च कुळातले ब्रह्मकुलोत्पन्न आहेत ते, ब्राह्मण कुळातले असून सुद्धा त्या कुलोत्पन्न स्थितीचा कोणताही अहंकार नाही. म्हणून अंत्यजाचं गोदावरी मातेच्या पात्रातलं पाय पोळणारं लेकरू कडेवर उचललं आणि घरी नेऊन दिलं. म्हणजे उच्च कुळाचा अहंकार नाही. उच्च कुळातला असू नये असं नाही, पण त्याचा अहंकार असू नये. संतांनी कुळाचं स्वागत केलंय. कुले भवती धीमताम. चांगल्या कुळात जन्माला येणं पुण्याचं लक्षण आहे, पण चांगल्या कुळात जन्माला आल्यावर दुसरे चांगले न वाटणं पापाचं लक्षण आहे. विठ्ठला. शेवटी तुकोबारायांना बोलावं लागलं, बरा देवा कुणबी केलो नाही तो दंबे असतो मेलो. बरं झालं मी कुणबी केलो ना, म्हणजे मी या कुळातला आहे तो बरा आहे. नाथ महाराज उच्च कुळातले आहेत, कुळाचा अभिमान नाही. ज्ञानाचा विचार कराल तर नाथ महाराजांसारखी काव्य प्रतिभा कोणाकडे आहे? आज आपण ज्या ज्ञानेश्वरीचं वाचन करतो ही नाथांनी प्रतिशुद्ध केलेली टीका आहे. आणखी सोपं सांगू का? तुम्ही एखाद्या विषयावर तुमच्या पद्धतीने बोलत राहिलात तर कळतं. जे भागवत नाथांनी लिहिलंय आणि ज्ञानेश्वरी नाथांनीच प्रतिशुद्ध केली, पण ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध करताना अशी केली का ती माऊलींचीच वाटते, आणि भागवत असं लिहिलं का ते नाथांचंच वाटतं. हे व्हेरिएशन कोणाला जमेल? विठ्ठला. हे आपल्यात कधी कधी कोणाकोणाला जमतं. एखादा महाराज एकाच कीर्तनात 2-3 महाराज होतो. विठ्ठला. असू द्या, त्याला कारण 11वा अध्याय. अनेक बाहू दरवक्त्र नेत्रम. काय करतात त्याला? अनंत रूपे अनंत वेशे देखील. जाऊ द्या, तुम्ही पण आनंद घेता, मग आम्हाला पण आनंदी आनंदच आहे, चालू द्या. नाथ महाराज इतकं काव्य उभं करतात, पण ज्ञानाचा अभिमान नाहीये. नाथ महाराज इतके श्रीमंत आहेत की त्यांच्या घरी दररोज पुरणपोळीचा नैवेद्य आहे, आणि तरीही त्या श्रीमंतीचा कुठंच अभिमान नाही. मी त्याहीपेक्षा असं म्हणेन, भक्तीचा इतका उच्च अनुभव कोणालाच नाही हो. काय काय भक्तीच्या प्रांतात काय अनुभव असतो आपल्याला? आपल्याला देवाचं नाम मुखाला येतं इतकाच अनुभव आपला आहे. आपण देवाची सेवा करतो भक्तीचा इतकाच अनुभव आपला आहे. मी म्हणतो ही अनुभवाची सुरुवात आहे की आपण देवाची सेवा करणं. भक्तीतल्या अनुभवाचा शेवट कुठं आहे? देवानं आपली सेवा करणं आहे. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. हे कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निळा वंदिताचे पाये. अनन्य भक्ती भावे निळा वंदिताचे पाये. अनन्य भक्ती भावे निळा वंदिताचे पाये. मदनराय शर्मा नावाचा ब्राह्मण अनुष्ठानाला बसला होता. तपेविण दैवत. अनुष्ठान झालं, पूर्ण होत आलं, पण देवाचा पत्ता नाही. रखुमाई आई साहेबांनी सांगितलं, तुम्ही काही इथं बसू नका, काहीच उपयोग नाही. ते म्हणाले का? 36 वर्ष होत आली, 35 होऊन गेलीत. म्हणे
देव ऑन ड्युटी एकनाथ महाराज, मुक्काम पोस्ट तालुका पैठण, गोदातीर, प्रतिष्ठानपूर, जा तिकडं. ते म्हणाले मग कसं काय ओळखायचं त्याला तिथं? म्हणे देव तिथं आता श्रीखंड्या नाव घेऊन, खांद्यावर कावड घेऊन गोदावरीचं पाणी नाथांच्या वाड्यात आणून ओततोय. आत्ता तर त्याला फारच उत्सुकता झाली. का? देवाला भेटायचंय, आणि ते पण अशा स्वरूपात. तो मजल दरमजल करत पैठणात आला. जसं त्याचं आगमन झालं तसं ह्या बाबाने पोबारा केला. त्याचं कारण असं आहे, गडबडीच्या व्यवहाराला माणसं भीत नाहीत. गडबडीच्या व्यवहारात कोणी ओळखीचा भेटतो का याला भीतात. विठ्ठला विठ्ठला. त्यामुळं मधल्या सुटीत वेड्या ओढणारे लांब काळोखात जातात. विठ्ठला उगाच या विषयाला मला काडी लावायची नव्हती, पण मला काय म्हणायचं आहे, तो म्हणाला इतके दिवस किती मस्त चाललं होतं, 36 वर्षे, हे आज विघ्नच आलं. बरं, तो मदनराय शर्मा ब्राह्मण आत आणि हे बाबा बाहेर. नाथांची पूजा चाललेली. तो आता आल्याचा निरोप पोचला. म्हणे कोणीतरी अतिथी द्वारकेहून ब्राह्मण आलाय. आल्यानंतर नाथ महाराज म्हणतात माझी पूजा झाली की मी पाहतोच तुमच्याकडे, या बसा, स्वागत, यांना चहा पाणी काय ते पहा. त्याने उलटा निरोप पाठवला, तुम्ही मला येऊन भेटा म्हणे. म्हणे काय आपलं विशेष सांगा ना. म्हणे तुमच्या घरी श्रीखंड्या नावाचा कोणीतरी सेवेकरी आहे. म्हणे हो, त्याला भेटण्यासाठी मी आलोय. नाथांच्या तर फार खिचगंतीतही नाही, कारण इतके सेवेकरी होते, त्याच्यात श्रीखंड्या. नाथांना त्या दिवशी लक्षात आलं की आपल्या घरी काम करणाऱ्या माणसाची पण इतकी पोच आहे की त्याला भेटायला कोणीतरी द्वारकेहून येत आहे. आणि असाच नियम आहे. स्वामी विवेकानंदांना भारतातल्या लोकांनी तेव्हा ऐकलं जेव्हा ते अमेरिकेतले लोक ऐकू लागले. योग होता तोपर्यंत कोणीच केलं नाही, योगा म्हटल्यावर जायला लागले. विठ्ठला आमच्या कोकणात गणपतीला उकडीचे मोदक देतात, म्हणजे ओल्या खोबऱ्यामध्ये गुळ घालून कालवून खायला घालायचं. तो गणपती बाप्पाला नैवेद्य असतो. ते तांदळाचं पीठ, त्याच्यात ती उकडी घ्यायची. आता फूड सायन्स सांगतं बाळाची बुद्धी तल्लक होण्याकरता त्याला ओल्या खोबऱ्यात गुळ कालवून खायला घालावा. हे तुम्हाला आता शहाणपण सुचलंय, पण आमच्या बुद्धीच्या देवतेचा तो नैवेद्य आहे. काय? ओल्या खोबऱ्यामध्ये गुळ घालणं. म्हणून संकष्टी चतुर्थीला तो नैवेद्य प्रत्येक घरी झालाच पाहिजे. आपण मोदक बंद केले म्हणून ते मोमोज शोधतात. विठ्ठला आहे तेच, फक्त ते थोडं असं आलं पाहिजे. शास्त्र कळत नाही, सायन्स कळतं. काय करावं? आम्ही ध्यान सांगितलं तर जमत नाही, मेडिटेशन पैसे देऊन. विठ्ठला नाथांनी सांगितलं जा रे श्रीखंड्याला बोलून आणा, तोपर्यंत तुम्ही चहा पाणी तर घ्या. तो म्हणाला चहा पाणी, पाण्याचा थेंब सुद्धा घेणार नाही त्याला भेटल्याशिवाय. मग तो श्रीखंड्याचा शोध अतिगतीनं सुरू झाला, कुठे सापडेना. दुपारची प्रसादाची वेळ टळायला लागली. नाथांनी त्यांना कळवळून विचारलं, का हो तुम्ही ज्या श्रीखंड्याचा इतका अट्टास धरता कशासाठी? तो आमचा एक सेवेकरी आहे, पाणी वाहणार आहे, तुम्ही इतकं का लावून धरलंय? आतापर्यंत आवरून धरलेल्या त्या ब्राह्मणांनी मुक्त भावना व्यक्त केली. तो म्हणाला महाराज काय सांगू आपल्याला, तुमच्या दारात खांद्यावर कावड घेऊन गोदावरीचं पाणी रांजणात ओतणारा कोणी पाणी वाह्या नाही, तो ब्रह्मांड नायक श्रीहरी आहे. असं म्हटल्यानंतर नाथांच्या डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू वाहू लागले. ज्याची सेवा करून आपण धन्य व्हावं, त्याचा आपण धनी होऊन त्याची सेवा घेतली. धिक्कार आहे माझ्या भक्त जीवनाचा. हे भगवंता आपण प्रगट व्हा, आपण प्रगट व्हा. नाथांनी पांडुरंगाला आळवलं. पांडुरंग परमात्मा त्या ब्राह्मणाच्या नाथांच्या समोर प्रगट झाले. त्या ब्राह्मणाला पांडुरंगाचं दर्शन झालं, पण तो हट्टाला पेटला. तो म्हणाला ह्या असा पांडुरंग नाही पाहिजे आपल्याला, नाथांच्या घरी पाणी वाहणारा पांडुरंग पाहिजे. भगवंताने पुन्हा श्रीखंड्याचं रूप धारण केलं. नाथांना कडकडून मिठी मारली. त्या खांबात भगवान गुप्त झाले. मला म्हणायचं काय, त्या संवादात पांडुरंग परमात्मा आता गुप्त व्हायचंय म्हणून नाथांना विचारतोय, नाथ महाराज तुमच्या या सेवेवर प्रसन्न होऊन मला हे करावं लागलं. कामनीच्या त्यागी भजनाचा लाभ झाला पद्मनाभ सेवारुणी.
पण एवढं करून ऋण आतून चुकलं नाही, कारण आता मला तुम्ही जाणलंय, सेवा पुढं घेणार नाहीत. मग एक काम करा, आता सेवा काही करता येत नाही, काही मागणं तरी मागा. जेव्हा पांडुरंग तो श्रीखंड्या म्हणतो काहीतरी मागा, तेव्हा नाथ महाराज म्हणतात, देवा मला आवडतं ते नको, मला तुला आवडतं ते पाहिजे. पांडुरंगा तुला काय आवडतं ते सांग. तेव्हा पांडुरंग सांगतो, भक्ताउनी देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आण दुजे. नाथा खरं सांगू का, मी देव जरी असलो तरी मला काय आवडतं माहितीये, मला तुमच्या बरोबर राहायला आवडतं. संताचे सुख झाले या देवा. नाथ महाराज म्हणतात, पांडुरंगा जर तुझ्या आवडीचा संत संग असेल, तुला जर संत संग प्रिय असेल, तर मला तरी दुसऱ्या रस्त्यात का घालतो, मला पण संत संगच दे. संत संग देई, 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 संत संग देई. झटकन पक्ष बदलता आला पाहिजे, मग माणूस यशस्वी होतो. पहिल्यातून दुसऱ्यात किती सेकंदात गेले ते. संत संग देई, संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको. मला कुठंच घालू नको, मला कुठंच पाठवू नको. तू कुठं चालला तिथं मला घेऊन जा. तू कुठं जातो, तुझ्या जाण्याचे रस्ते पहा ना. घडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची. तू कुठं कुठं जातोय, तू सगळ्या संतांच्या संगतीत जातो. मीराबाईसाठी घेतो विष प्याला, दामाजीचा झाला